इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल. खामेनेई यांची माहिती. आखाती देशातील शस्त्रसंधीचा तात्काळ परिणाम. शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती 20% घसरल्या. आखाती देशातल्या युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानाचाही अंदाज. युद्धविरामानंतर आशियातील शेअर बाजारात उत्साह. सगळेच बाजार हिरव्या रंगात. युद्धकाळात सरासरी 8% घसरलेल्या भारतीय शेअर बाजारातही उत्सुकता. बारा गुन्हे, 24 तपास अधिकारी, 30 साक्षीदार. एसआयटी अधिकारी तेजस्वी सातपुतेंनी खरातची कुंडली मांडली. तर चाकणकरांसह इतरांना चौकशीला बोलवण्याबद्दल तूर्तास मौन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कसे प्रयत्न करणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार. तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार. पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसची मनधरणी कशी करायची, राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच. एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी भाडेवाढ. लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावाला जाताना जास्तीचे पैसे मोजावे लागणार. आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार. युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्जदारांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष. राजस्थान रॉयल्सची विजयी घौडदौड सुरूच. मुंबई इंडियन्सवरती 27 धावांनी विजय. गुणतालिकेत राजस्थान अव्वल स्थानी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.